नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाच्या काही अपडेट्स समोर निघून आलेले आहेत. ह्यामध्येच काही लाडक्या बहिणींना अगोदरचे पैसे म्हणजे त्यांची जी पेंडिंग आहेत त्यांच्या संदर्भात देखील एक अपडेट आहे व काही लाडक्या बहिणींना आता यादीतून वगळण्यात येणार आहे. ते कसे काय हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. त्याचप्रमाणे काही लाडक्या बहिणींनी अतिशय खोटे दावे करून देखील फॉर्म भरले होते. असे जवळपास 2 कोटीच्या आसपास फॉर्म हे रिजेक्ट होणार आहेत. त्यामध्ये फॉर्म कुठले आहेत, लाडक्या बहिणींसंदर्भात कुठल्या फॉर्ममध्ये अडथळे निर्माण होणार आहेत, आणखी काही लाडक्या बहिणींना जो नोव्हेंबर डिसेंबरचे जे हप्ते पेंडिंग आहेत ह्या हप्त्यांसंदर्भात काय अपडेट आहे की 1,500 मिळणार की 2100 रुपये मिळणार, अशा सविस्तर गोष्टींचा आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा, ह्यामध्येच काही महिला अशा देखील होत्या की ज्यांना पेन्शन किंवा पगारी कुठल्या ऑलरेडी जर गव्हर्नमेंटच्या एखाद्या योजना लागू होत्या अशा महिलांनी देखील फॉर्म भरले होते. तर अशा सर्व अर्जांची छाननी होणार आहे व कुठल्या महिलांना रिजेक्शन व कुठल्या महिलांना ॲक्सेप्ट होणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे केला जाईल. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बगा. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में. अगर आपने चैनल को लाइक, सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो बीच में घंटा दिख रहा है कुंडी के नीचे उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलिए करते व्हिडिओ को स्टार्ट और तुम भी कर दो व्हिडिओ को लाईक. तर बघा मित्रांनो, महायुती सरकारनं जे आश्वासनं दिले होते की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, हे आश्वासनावर कुठंतरी ते खरं उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण खऱ्यामध्येच कुठंतरी खोटं दडलेलं आहे असं वाटतंय. कारण यामध्ये बघायला गेलं तर खोटं जनतेकडून देखील होणार आहे आणि सरकारकडून देखील. कारण सरकारने अगोदर सर्वांनाच आम्ही लाभ देऊ असं सांगितलं होतं, पण आता ह्यामध्ये आम्ही काही निकष घडवून येणार आहोत, म्हणजेच काही बदल घडवून आणणार आहोत असं सांगितलं आहे. त्यामध्येच काही महिलांनी अर्जांमध्ये आधार कार्ड एडिट करून किंवा बाकी गोष्टी फेक कागदपत्रे करून फॉर्म भरले व योजनेचा लाभ घेतला, अशांना रिजेक्शन मिळणार आहे. तर ते काय आहे हे आपण सविस्तरपणे आता जाणून घेणार आहोत. बघा, तर बघा, महाराष्ट्रामध्ये नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्येच 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांनाच मदत पोहोचवते ना याची खात्री करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्येच या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश योजनेसाठी केलेल्या अर्जांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणी करणे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं सांगण्यात येत आहे गव्हर्नमेंटकडून. तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही खोटा भरला की खरा भरला आहे फॉर्म हे तुम्हाला माहिती आहे व यामध्ये काही कारवाई देखील करण्यात येणार आहे. जर खोटा भरला असेल तर तुम्ही कारवाईला पात्र आहात. लाडक्या बहिणीला पात्र नाहीत पण कारवाईला पात्र आहात ही गोष्ट तुम्ही जाणून घ्या. त्यामध्येच या योजनेअंतर्गत लाभ घेतणाऱ्या महिलांना ह्या प्रक्रियेतून पार जावं लागेल. ज्या महिलांचे खोटे दावे करून योजनेचा अर्ज लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल. राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास 2 कोटी अर्जदारांना या तपासणीमध्ये समाविष्ट केलं जाईल आणि या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या व फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट पडताळणी देखील करण्यात येणार आहे. व अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच सरकारची मदत मिळावी असं वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे. तर ही होती एक छोटीशी अपडेट. आता ह्यानंतर सर्वात महत्त्वाची अपडेट, तुम्हाला 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार. तर बघा, डिसेंबरचे आचारसंहितेचे हे 1500 रुपये हे जमा होणार की नाही याबद्दल अद्याप ऑफिशियल जी आर नाही आहे, पण 2100 रुपये नवीन वेबसाईटवर जमा होणार आहेत. ती नवीन वेबसाईट कुठली ते देखील तुम्हाला सांगतो यामध्येच बघा. आणि ह्या मी ज्या गोष्टी सांगतो हे ABP माझाने देखील प्रकाशित केलेलं आहे. मी तुम्हाला डिस्प्लेवर दाखवण्याचा प्रयत्न देखील करतो, तुम्हाला थोडक्यात डिस्प्लेवर देखील दाखवतो. जरी डिस्प्लेवर बघायचं नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून जाऊन तुम्ही ऑफिशियली काय आलं आहे ते बघून घेऊ शकता. तर यामध्येच बघा, आता नवीन अर्जांची तपासणी होण्यामध्ये आणखी काही डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखल द्यावे लागणार आहे. त्यामध्ये बघा, उत्पन्नाचा पुरावा, अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वर्षाची उत्पन्नाची पुष्टी करणारा कागदपत्रक सादर करणं आवश्यक आहे, ज्यांची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये 2,50,000 रुपये एवढी आहे. यामध्येच आणखी एक आयकर प्रमाणपत्र म्हणजेच पॅन कार्ड थोडक्यात बघायला गेलं तर यामध्ये लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केल्या जाणार आहे तुमचं पॅन कार्ड घेऊन. यामध्येच बघा, आणखी काही सेवानिवृत्त महिला होत्या, म्हणजे अगोदर शासकीय कुठल्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये त्या कार्यरत होत्या, त्यांनी देखील या योजनेला अर्ज केला. त्याचप्रमाणे बाकी काही महिला आहेत ज्यांना ऑलरेडी पगार सुरू होती, विधवा महिला असतील किंवा दुसऱ्या, त्यांनी देखील अर्ज केले होते.
तर अशा महिलांना कुठल्या प्रकारे यानंतरचा लाभ मिळणार नाही आहे. तर बघा यामध्ये लँड ओनरशिप 5 एकरांपेक्षा जास्त जमिनीचा मालक असणाऱ्या महिलांना देखील या योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात येत आहे. तर काही महिलांना बघायला गेलं तर म्हणजे ओव्हरऑल त्यांची जी प्रॉपर्टी होती यामध्ये समजा 10-12 एकर प्रॉपर्टी होती व त्यामध्ये त्यांच्या मालकाने जर ती प्रॉपर्टी महिलेच्या नावावर केलेली असेल तर अशा महिलांना यामधून काढून टाकण्यात येणार आहे. ही गोष्ट तुम्ही तर लक्षात असू द्या. त्यामध्ये आता एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा देखील आता ठरवण्यात येणार आहे. म्हणजेच एका कुटुंबातील 1 हून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रति कुटुंब फक्त प्रति कुटुंब फक्त एकच महिला असं गव्हर्नमेंटतर्फे ठरवण्यात येणार आहे. तर बघा एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्यात ह्याच्यामध्ये हा मोठा बदल करण्यात येणार आहे बघा. तर बघा ह्यामध्ये जे जवळपास 2 कोटीच्या आसपास जे फेक फॉर्म होते त्यामध्ये बघा आता वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या 2 कोटी अर्जदारांना या तपासणीमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे. फसवणूक करणाऱ्यांची ओळख करून त्यांना वेगळी यादी त्यांची देखील प्रकाशित करण्यात आहे. तर तुम्ही याच आशेमध्ये राहा की त्या यादीमध्ये तुमचं नाव नसावं असंच आपण अपेक्षा करूया. यामध्ये तुम्हाला आता खोटं वाटत असेल म्हणून बघा मी ABP आता तुम्हाला मी लॅपटॉपवर देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा लॅपटॉपवर हा GR पारित झालेला आहे. तर यामध्ये इथून जर तुम्हाला क्लिअरली दिसत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक किंवा डॅशबोर्डवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता बघा ह्यात महत्त्वाची अपडेट आणखी म्हणजे काय, काही महिलांना ज्यांनी वय जास्त म्हणजे ST किंवा बाकी सुविधांसाठी ज्यांनी स्वतःचं आधार कार्डवर वय जास्त करून घेतलं व त्यानंतर लाडक्या बहिणीसाठी त्यांनी स्वतःचं वेज आधारवर म्हणजे इलिगली तरीक्याने त्यांनी जन्म डेट त्यांची जी आहे ती कमी करून घेतली. तर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का? तर साफ सांगतो ह्या महिलांना मिळणार नाही आहे. कारण तुमचं आता पॅन कार्ड देखील व उत्पन्नाचा दाखला देखील तिथे जमा होणार आहे. वर जमलं तर ह्याच्यामध्ये आणखी काही डॉक्युमेंटची देखील भर पडू शकते. तर कुठल्याही प्रकारचा यानंतर भेसळीचा प्रकार घडणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या. ह्यामध्येच काही महिलांचे असे देखील प्रश्न आहेत की बाबा आम्हाला ऑलरेडी दुसरी पगार सुरू होती तर आम्हाला मिळणार का? नाही, तुम्हाला कुठलीही तरी एकच गोष्ट मिळू शकते, एकतर पगार तरी किंवा म्हणजे असेच बरेचसे प्रकरणं घडून आलेत तर ह्यामध्ये तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते. तर कृपया अशा जर योजना भेसळ प्रकार करून जर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही वेळेत राहताच योजनेच्या बाहेर व्हा. म्हणजे ह्यामध्ये समाविष्ट होऊच नका खरं सांगणं म्हणजे. त्याचमध्ये आणखी काही महिलांचे असे प्रश्न आहेत की ज्यांना अर्धेच हप्ते मिळाले या अगोदरचे, तर तुम्हाला मिळणार का? हो, 100% तुम्हाला उर्वरित रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. कारण सरकार बदललेलं नाही आहे, तेच सरकार पुन्हा आलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. तर पण कुणाला ज्यांनी लीगल तरीक्याने फॉर्म भरले होते अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट तुम्ही इथपर्यंत जाणून घेतली, व्हिडिओ देखील इथपर्यंत पाहिला याबद्दल तुमचे आभार मानतो. चॅनलला लाईक व शेअर केला असेल ही देखील अपेक्षा करतो. तर चला मग अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.